नमस्कार, माझं नाव प्रगत लोके. कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो कोकणचा सुंदर समुद्र किनारा आणि या समुद्र किनाऱ्याजवळ घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. तर आज तुमच्यासाठी घेऊन आलाय असा एक कम्युनिटी लिव्हिंगचा प्रोजेक्ट. तो ना आपल्या समुद्र किनाऱ्यापासून ना काही किलोमीटरच्या अंतरावरतीच आहे आणि तो आहे आपल्या कोकणातल्या सुंदर गावामध्ये म्हणजे आचऱ्या गावामध्ये. आणि याची फेज 1 ऑलरेडी सोल्ड आउट झाली आहे आणि आज आपण फेज 2 लॉन्च करतोय आणि त्यासाठीच ना आपला हा जो कम्युनिटी लिव्हिंगचा जो प्रोजेक्ट आहे त्याचे जे डेव्हलपर आहेत अखिल सर, त्यांचं पण मूळ गाव हे आचराच आहे. तर आज त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत फेज 1 बद्दल पण आणि फेज 2 बद्दल पण. सो अखिल सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार प्रगत. अखिल सर, पहिल्यांदा तर मला हे सांगा की तुमचं मूळ गाव आचरा आणि या आचरेच्या जवळच एक कम्युनिटी लिव्हिंगचा सेकंड होम एन ए प्लॉटचा प्रोजेक्ट करावा सर, तुम्हाला नक्की का वाटलं? मी स्वतः आचऱ्याचा असल्यामुळे मला एक इमोशनल कनेक्ट आहे. कारण आचरा हे एक मोठं गाव असल्यामुळे जिथे कणकवली, मालवण, देवगडच्या मधोमध असं एक मोठं गाव आहे आणि एक मोठं टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. मोठा एक फेमस आचऱ्याचा बीच आहे. त्याच्यामुळे बरीच लोक ही आचऱ्याकडे येत असतात, आचऱ्याला व्हिजिट करत असतात, मुंबईवरनं पण, आजूबाजूच्या गावातनं पण. त्याच्यामुळे म्हटलं की आपण समजा माझ्याच गावात माझं एक इमोशनल कनेक्ट असल्यामुळे ह्या गावाशी पण म्हटलं आपणच स्वतः डेव्हलप करूया आणि आपल्या लोकांना जे मुंबईला आहेत, पुण्याला आहेत, सगळ्यांना आपलं एक चांगलं एक डेस्टिनेशन मिळेल आणि एक सेकंड होम चांगल्या हवेमध्ये राहायला त्यांना एक चान्स मिळेल मुंबईपेक्षा. Yes, yes. आणि मोठी बाजारपेठ पण आहे ना. हो, आचरा ही सगळ्यात मोठी बाजारपेठ असेल माझ्या मते ह्या 3 शहरांच्या मधोमध. आणि जवळजवळ माझ्या 10 किलोमीटरच्या रेडियस बाकी सगळी जी गावं आहेत हा. ती आचऱ्यावर डिपेंडेंट असतात. शाळा, कॉलेज आहेत, हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत सगळे. आणि कनेक्टिव्हिटी तुम्ही मुंबईला पोहोचू शकता. कणकवली रेल्वे स्टेशन एक 50 मिनिटावर आहे. चिपी एअरपोर्ट तुम्हाला एक 50 मिनिटावरती आहे. मोपा एअरपोर्ट जो गोव्याचा नवीन एअरपोर्ट आहे, पावणे 2 तासात तुम्ही इकडनं पोहोचता. सो त्या फेज 1 मध्ये आपण जवळजवळ एक 50 प्लॉट विकले, तर त्यातल्या काही लोकांनी ते प्लॉट विकत घेतले, तिथे त्यांनी बंगले पण बांधले. आता बरोबर. मोठ्या प्रमाणात तिकडे आता लोक राहायला पण आली आहे. त्यावेळी तुम्ही फेज 1 स्टार्ट केली आणि त्या दरम्यान तुम्ही आता मला असं वाटतं बऱ्याच लोकांना भेटला हो, असं. हो. आता याच्यामध्ये आपल्या या फेज 1 मध्ये ज्या लोकांनी जागा घेतली आहे किंवा आता फेज 2 मध्ये जागा घेतील, तर त्यांच्यामध्ये कॉमन काय होतं असं? आम्ही लोकांशी जे इंटरॅक्ट करत होतो तेव्हा आम्हाला असं जाणवलं की लोक ही सगळी ह्याच एरियातली आहेत. त्यांना आचरा त्यांचं गाव आहे की आजूबाजू त्यांचं गाव आहे. त्यांची स्वतःची एक कॉमन किंवा सामूहिक घर आहे, फॅमिलीची प्रॉपर्टी आहे. पण त्यांना एक स्वतःसाठी एक पर्सनल काहीतरी यूज साठी एक त्यांना लँड हवे जी हा. त्यांची इंडिव्हिज्युअल असेल. हा. किंवा काही अशी लोक की त्यांचा फक्त आणि फक्त इमोशनल अटॅचमेंट आहे आचरा आणि त्याच्या हा. परिसरशी. हा. त्याच्यामुळे ते म्हणले की नाही आम्हाला म्हणून घ्यायचंय, आमचे बाकी काही संबंध नाही, पण आम्हाला आचऱ्याला आम्ही दरवेळी येतो. हा. सगळीकडे आम्ही बीचवर फिरत असतो, रेस्टॉरंटला जात असतो, आम्हाला आचरा माहिती आहे. त्याच्यासाठी आम्ही इथे लँड घेतो. काही लोक आहेत की त्यांना घर बांधायचं, सेटल व्हायचंय. हा. काही लोक आहेत ते तिथे सेटल व्हायला चालत कारण की त्यांना वर्क फ्रॉम होम आहे. Right. त्यांना एक चान्स आहे की आम्हाला मुंबईत न राहता आम्ही 6 महिने इथे राहू शकतो हा. आणि वर्क फ्रॉम होम करू शकतो. कारण बाकी सगळ्याच फॅसिलिटीज आपल्या इथे असल्यामुळे ते म्हणले की आम्हाला कन्व्हिनियंट आहे, त्याच्यामुळे आम्हाला इथे सेटल व्हायचंय. आणि अखिल सर, आता ही झाल्या आचऱ्याच्या आजूबाजूच्या गावातली लोक. बरं. ओके, तर त्याचबरोबर आपली कोकणातली बरीचशी लोक आहेत जी आता मुंबई पुण्यामध्ये ऑलरेडी सेटल झालेली आहेत. बरोबर. तर ते सुद्धा सेकंड होमच्या शोधात आहेत. त्यांचं गाव मे बी समुद्राच्या जवळ नाही, बरोबर. पण प्रत्येकाला समुद्राचं आकर्षण तर आहे. आणि त्याशिवाय महाराष्ट्रामधले पण आपले ते सगळे महाराष्ट्रीयन्स आहेत, तर त्यांना पण कुठेतरी असं वाटतं की समुद्राच्या जवळ आपले काहीतरी घर असावं, इन्व्हेस्टमेंट असावी. Correct. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगा? बीच जवळ आहे, मुंबई गोवा कोस्टल हायवे पासून 100 मीटरवर. अच्छा, त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही जायचं असेल तर तुम्ही इझिली ट्रॅव्हल करू शकता. म्हणजे तुम्ही मुंबई पुण्यामध्ये राहता आणि आपल्याला सवय झालेली असते की बाबा लाईट पाहिजे आणि आजूबाजूला बाजारपेठ पाहिजे, तर ते सगळं आचऱ्यामध्ये मिळतं. आचऱ्यामध्ये आहे आणि Okay, आपल्या so- प्रोजेक्टच्या सगळ्या आजूबाजूला आहेत ह्या सगळ्या गोष्टी. यस, ओके. तर त्याच्यामुळे तुम्ही एक आचरा प्रिफर करू शकता. अर्धा सर, आता जर एवढे लोक आता ना कोकणामध्ये घर बघत असतात, जागा बघत असतात, मला तर एवढे कॉल येतात की बरोबर. अरे प्रगत, कोकणामध्ये जागा घ्यावी. तर काही जण ऍग्रिकल्चर लँड शोधत असतात, पण ऍग्रिकल्चर लँडना कधी क्लिअर टायटल मिळतात नाही. Correct. ओके, मग त्या अनुषंगाने मग एन ए प्लॉट बद्दल तुम्ही काय सांगाल आता? आणि आपला जो प्रोजेक्ट आहे तो कलेक्टर अप्रूव्ह एन ए प्लॉटचा प्रोजेक्ट, तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? आम्हाला हे प्रोजेक्ट लॉन्च करायची आयडिया पण हीच होती की आपली जी लोक आहेत कोकणातली, जे मुंबई, पुणे आणि दुसऱ्या सिटीज मध्ये सेटल झालेले आहेत, त्यांना सगळ्यांना कुठेतरी इमोशनली बाय करायचं असतं. माझी एक लँड असावी कोकणामध्ये, सिंधुदुर्गात अशी. तर आणि ही लोक जी सगळी होती ती म्हणत होती की आम्हाला ऍग्रिकल्चर लँड नाही घ्यायची. कारण का सगळ्या लोकांचा प्रॉब्लेम तोच होता की आम्ही मुंबई, पुण्यात सेटल झालेलो आहोत, आम्हाला लिगल ह्या टायटल मध्ये प्रॉब्लेम मध्ये जायचं नाहीये. आम्हाला ऍग्रिकल्चर लँड मिळते, पण आम्हाला माहिती आहे टायटलचं कसं आहे. 7-12 कॉमन आहे, तर हे कोण करणार? लँड आवडली पण 7-12 कॉमन, पण हे सगळ्या गोष्टी करणार कोण आमच्यासाठी? तर हे आम्हाला करायचं नव्हतं. तर आमचे सगळे जे क्लायंट आहेत, सगळे जे बायर आहेत, त्यांचा हाच प्रॉब्लेम होता. म्हणून आम्ही ठरवलं की म्हटलं आपण एक काम करू, आपण एन ए अप्रूव्ह करू, जेणेकरून की तुम्हाला तुमचा प्रत्येकाचा वेगळा 7-12 मिळतो. तुम्हाला अम्युनिटीज ज्या आहेत, तुम्हाला रस्ते,
आता बरेच वेळा ऍग्रिकल्चर लँडला ऍक्सेस नसतो. बऱ्याच ठिकाणी फक्त 3 मीटरचा रस्ता असतो Right. किंवा मग तुम्हाला कोणातरी रिक्वेस्ट करून त्यांच्याकडे रस्ता ऍक्सेस घ्यावा लागतो. इथे तसा प्रॉब्लेम येत नाही तुम्हाला. इथे तुम्हाला प्रत्येक प्लॉटला 9 आणि 12 मीटरचा रस्ता असतो. तुम्हाला ऍज पर गव्हर्नमेंट नॉर्म्स अम्युनिटी स्पेस आणि ओपन स्पेस सोडलेली असते. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही वेल डिमार्केटेड असते. कारण जेव्हा आपण हे एनए लँड करत असतो की एनए अप्रूव्ह करून घेतो कलेक्टर, तेव्हा ऍक्च्युअल साईट वरती पण चेक केलं जातं की बाबा एवढी लँड आहे का, राईट. एवढे प्लॉट बसतात का आणि एवढ्या साईजचे प्लॉट बसू शकतात का, या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला गेलेला असतो. त्यामुळे इट्स इझियर की तुम्ही एनए लँड घेतली तर तुम्हाला ट्रान्झॅक्शन सोपं असतं, टायटल क्लिअर असतं आणि रस्ता पण तुम्हाला मिळतो. बाकी आपण अम्युनिटीज देतच असतो. इलेक्ट्रिकल पोल असतील, ट्रान्सफॉर्मर असेल, पाण्याची सोय असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे प्रोव्हाइड करतो. आणि प्लस तुम्हाला त्याच्यावरती लोन करता येतं. उद्या तुम्ही ठरवलं की तुम्हाला घर बांधायचं आहे तर तुम्ही लोन फॅसिलिटी घेऊ शकता बँकेकडनं किंवा कन्स्ट्रक्शन होम लोन पाहिजे. पण ऍग्रिकल्चर लँडला तुम्हाला तो ऑप्शन नाही. ओके. त्याच्यावर बँकिंग पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही म्हणायला गेलात तर एनी लँड बिकम्स युअर असेट. हा. ऍग्रिकल्चर लँड ते म्हणतात की बँकिंग पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणतात की नाही, ह्याला काही आम्ही त्याच्यावर लोन देऊ शकत नाही, तुम्ही मॉर्गेज करू शकत नाही. तिथे तुम्ही पर्सनल लोनला पण तुम्ही मॉर्गेज करू शकता. सो एक त्याला एक फायनान्शियल व्हॅल्यू होते, इमोशनल व्हॅल्यू प्लस येस. फायनान्शियल व्हॅल्यू पण त्याला क्रिएट होते. इन्व्हेस्टमेंट एक सेफ इन्व्हेस्टमेंट होऊन जाते. सो अखिल सर, आपण फेज 2 लॉन्च करताना असं काय वेगळे पण देतोय जे फेज 1 मध्ये नव्हतं, किंवा तुम्हाला जे जाणवलं कस्टमर बरोबर इंटरॅक्शन करताना बरोबर. की बाबा ही आपण गोष्ट केली पाहिजे? फेज 1 मध्ये कसं होतं की फेज 1 मध्ये सगळे आपले प्लॉट जे होते ते 5 गुंठ्याचे होते. अच्छा. सेकंड फेज मध्ये आम्ही लोकांशी जेव्हा बोलत होतो की सेकंड फेज लॉन्च करत असताना आम्हाला लक्षात आलं की प्रत्येकाचं बजेट प्रेफरन्सेस वेगळे असतात. म्हणून आम्ही सेकंड फेज मध्ये 3 गुंठ्यापासून चालू केलं. Okay. 3 गुंठेचे प्लॉट्स आहेत, 3.5 आहेत, 4 आहेत, 5 आहेत. सो प्रत्येक माणसाला त्यांच्या बजेट प्रमाणे, त्यांच्या प्रेफरन्स प्रमाणे ऑप्शन आहे. कारण काय असतं की जेव्हा माणूस प्लॉट घेत असतो आणि घर बांधणार असतो त्याच्या डोक्यात असतं की मला हे मेंटेन पण करायचं. राईट. मेंटेन करत असताना त्यांचं असतं की बाबा 5 गुंठे नको, मला ह्याच्यावर कमी पाहिजे. हा. कारण मला एक छोटं 1 BHK किंवा 2 BHK घर करायचं आहे ह्याच्यात आणि त्याच्यामुळे मला ते पर्सनली मेंटेन करता आलं पाहिजे. म्हणून आम्ही हा लोकांचा एक फीडबॅक घेतला आणि आम्ही ठरवलं की आपण इथे लोकांना जास्ती ऑप्शन देऊ. राईट. त्यांच्या बजेटमध्ये पण बसेल, मेंटेनन्स पॉईंट ऑफ व्ह्यूने पण त्यांना इझी पडेल आणि सगळ्या गोष्टी त्यांना इझिली करता येतील. सो अखिल सर, आता आपली जी फेज 2 आहे तर याच्यामध्ये पर गुंठा प्राइस कशी आहे, आणि मग समजा कोणातरी स्वतःचं घर बांधायचं असेल आता बरोबर. आपल्या साईट वरती, तर अप्रॉक्सिमेटली कॉस्ट कितीपर्यंत जाते? बघा, ही प्रोजेक्टची जी कॉस्ट आहे 2.5 लाख 2.5 पर गुंठा हा. ही आपली स्टार्टिंग प्राइस आहे आणि आपल्याला ऑप्शन बरेच आहेत. मला असं वाटतं एक 3 गुंठ्याचा कोणीतरी प्लॉट घेतला तर ते एक 7.5 लाख, 7.5 लाख पर्यंत त्याला जमीन पडून जाते. 8-8.5 लाखात तुमची लँड होते आणि प्लस कन्स्ट्रक्शन तुम्हाला जे असेल ते एक 2,000 रुपये 2,500 ह्या रेंजमध्ये तुम्हाला एक कन्स्ट्रक्शन बरोबर. पडतं. सो तुम्ही तुमचं लँड प्लस घर हे तुम्हाला एक 20 ते 25 लाखामध्ये तुम्ही इझी 3 गुंठ्यामध्ये चांगलं, नुसतंच घर नाही, सगळं त्याच्या बाकीच्या अम्युनिटीज, तुम्हाला गार्डन करायचे, झाडं लावायचे, गाडी आतमध्ये पार्क व्हायला पाहिजे, सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या त्याच्यात होऊ शकतात. सो बजेट जास्त असेल तर आपल्याला ऑप्शन पण जास्त Right. आहे, तुम्ही ठरवू शकता. हो. आणि लोक म्हणजे कंबाईन पण करू शकतात ना, 3 गुंठ्याचे प्लॉट 2 Exactly. घेऊन 6 गुंठ्याचा पण प्लॉट ठेवू शकतात. हो. सो तुम्हाला कळलं असेल अखिल सरांनी ना या फेज 2 मध्ये मेक शुअर केलंय की बाबा ज्याचं बजेट कमी आहे तर त्याला पण कोकणामध्ये घर मिळेल, एक्झॅक्ट. आणि ज्याला बाबा स्पेशियस बांधायचं आहे, लक्झरियस बांधायचं आहे, त्याला मोठी जागा हवी आहे तर त्याला पण घर मिळेल. ओके, दोन्ही सगळ्यांना cater करू. सगळ्यांना कॅटर करू शकतो. सो अखिल सर, आता बघा आपण फेज 1 मध्ये जागा पण विकली, त्याच्यामध्ये लोकांनी बंगले पण बांधले. आता काही काही डेव्हलपर असतात आता ते म्हणतात की जागा आमच्याकडून घ्या, बंगला पण आम्हीच बांधून देणार. तर आता आपल्याकडे कशी सिस्टीम? आपल्याकडे असं काही मोनोपोली वगैरे असे काही नाहीये. लोकांना हवे तेव्हा ते घर बांधू शकतात, हवे तसं घर बांधू शकतात. राईट. आमच्या पॅनलवरती आम्ही काही कॉन्ट्रॅक्टर ठेवलेले आहेत ज्यांचं आम्ही काम बघितलंय, जे आचरा आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये काम करतात, त्यांचं काम चांगलं आहे. हा. आम्ही लोकांना डायरेक्टली कनेक्ट करून देतो त्यांना राईट. की तुम्ही बघा, हा. तुम्ही त्यांचं काम बघा, त्यांचं प्राइसिंग बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही ठरवा. राईट. आम्ही म्हणतो म्हणून करू नका आणि तुम्हाला हवे तसं तुम्ही डेव्हलप करा. अखिल सर, आता बरेच जण मुंबई पुण्यामधले आपले बरोबर. मेजॉरिटी ऑफ द कस्टमर आहेत. ओके, ते जेव्हा गावाला जातात, आचराला जातात, ते आपली साईट वगैरे व्हिजिट करतात आणि नंतर मग त्यांना मुंबईमध्ये येऊन तुम्हाला भेटायचं असेल तर Correct. आपण कुठे भेटू शकतो आणि कसं काय करू शकतो? आपला बेस मुंबईमध्ये पण आहे. आपलं ऑफिस आहे माटुंगा वेस्टला. हा. प्लस आपण तिथे व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला समजा मुंबईला येऊन फॅमिलीशी डिस्कस करून तुम्हाला इथे ऑफिसला भेटायचं असेल, माटुंगा वेस्टला आमचं फुल फ्लेज ऑफिस आहे. तुम्हाला आमच्या तिकडे स्टाफ पण असतो, त्याच्यात तुम्ही कधी येऊ शकता, भेटू हा. शकता आणि तुम्हाला बाकी काही डिस्कशन करायचं असेल तुम्ही इथे पण येऊ शकता. तिथे आम्ही असतो, तिथे पण तुम्ही आपण भेटू शकतो येस. आणि इथे पण. त्याच्यामुळे तुम्हाला फ्लेक्सिबिलिटी आहे की मी भेटणार नाही का, मी नसीन का समोर, मी नसतो तिथे तर मी इथे असतो, इथे नसतो तर मी तिथे असतो Right. आचरायला, Okay. मुंबई किंवा आचरा.
मी कुठे ना कुठे तुम्हाला भेटतोच. त्याच्यामुळे मला तुमच्या कम्फर्ट प्रमाणे तुम्ही ठरवू शकता. आपले जे कस्टमर आहेत त्यांनी बरोबर. तिकडे व्हिजिट केला ओके आणि आता त्यांना जागा घ्यायची आहे बरोबर. ओके तर त्याची प्रोसिजर काय आहे? त्यांना काय बुकिंग अमाऊंट वगैरे कसं द्यायचं किंवा पेमेंट आपलं टर्म किंवा कसं आहे आपले पेमेंट टर्म्स फार इझी आहेत. तुम्हाला एकदा प्लॉट आवडला, तुम्ही सगळं ठरवलं, गो अहेड आहे, तर मग आपण एकदा बुकिंग अमाऊंट घेतो अराउंड 2 lakhsची आणि बिफोर रजिस्ट्रेशन आपलं फुल पेमेंट आहे. त्याच्यामुळे आणि युजली आमचं रजिस्ट्रेशन 1-2 महिन्यामध्ये कम्प्लीट करून घेतो. हा. आणि एकदा रजिस्ट्रेशन झालं की आम्ही लोकांना सांगतो ओरिजिनल डॉक्युमेंट पण तुम्ही घेऊन जा, आम्हाला फक्त कॉपी द्या आणि आम्ही तुमच्या वतीने 7/12 पण अप्लाय करतो. म्हणजे एकदा रजिस्ट्रेशन झालं की आम्ही लगेच अप्लाय करतो. 7/12 आमचं नाव कट होतं, तुमचं नाव येतं. सो ऑल दिस प्रोसेस हॅपन्स विदिन द पिरियड ऑफ 2 to 3 months. अच्छा ओके आम्ही इमिजिएटली करून टाकतो, जेणेकरून की तुमचंही नाव आलं, तुम्हाला उद्या घर बांधायचं असेल, अप्रुव्हलसाठी तुम्हाला टाउन प्लॅनिंग तुमचं घर अप्रूव्ह करून घ्यायचं असेल, तर लगेच तुमचं होऊ शकतं. त्यामुळे फास्ट सगळी प्रोसेस आहे. सो ओव्हरऑल तुम्हाला कळलं असेल की जर तुम्ही कोकणामध्ये घर घ्यायला बघताय तर त्याच्यामध्ये ना आचरा हे एक ना सुपर डेस्टिनेशन आहे. कारण तुम्हाला माहिती आहे कारण हे एक टुरिस्ट डेस्टिनेशन तर आहेच म्हणजे भरपूर सुंदर असा बीच आहे, लाईट हाऊस आहे, मँग्रोव्ह सफारीज आहेत आणि काय नाहीये असा प्रश्न पडतो आचऱ्यामध्ये. तर या प्रोजेक्टमध्ये जर तुम्हाला घर घ्यायचं असेल तर फेज 1 मध्ये 5 गुंठ्याचे प्लॉट होते, आता इथे 3 गुंठ्याचेच प्लॉट आहेत आणि या 3 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये पण तुम्हाला प्राइसिंग एकदम रिझनेबल आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती कॉल करा आणि अधिक माहिती जाणून घ्या. आणि परत एकदा धन्यवाद अखिल सर, थँक्यू. एवढा वेळ काढलात आणि एवढी सगळी इन्फॉर्मेशन दिली थँक्यू त्याच्याबद्दल. सो मच. धन्यवाद.